सर्वांना नमो बुद्धाय जय भीम। आतापर्यंत सर्वांच्या सदिच्छा मिळाल्या त्याबद्दल सर्वांचे शतशः आभार मानतो आणि बुद्ध विहार जोड अभियानाला सुरुवात होत आहे। तर आज प्रथम गाव आहे करडी, इथून 1 किलोमीटर अंतरावर असलेलं सुंदरसं विहार ते आता अजिंठा बुद्ध विहार अंतर्गत बुद्ध विहार जोड अभियानामध्ये सामील होत आहे। तर चला जाऊया आपण करडी। नमो बुद्धाय जय भीम। अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चैनल। जय भीम। आज ग्राम तरडी येथील खूप सुंदर विहार आपण अजिंठा बुद्ध विहार धाड अंतर्गत जे बुद्ध चालू केलेले आहे। तर आपण सर्वप्रथम ग्राम तरडी धाडवरून 1 किलोमीटर असल्या कारणानं हे गाव का निवडलं याच्या मागचं खूप मोठं असं तर तो इतिहास पण आम्ही इथल्या जे धम्मसेवक सेविका आहेत, उपासक उपासिका यांच्या वतीनं आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण या सुंदरशा विहाराला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत। तर या विहाराचं तुम्हाला मी सर्व भाग जो आहे असं सुंदरसं विहाराचं आपण दर्शन करूया, तथागतांना वंदन करूया। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। अखिल विश्वाला शांतीचा महान संदेश देणारे महाकाव्य तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न सद्गुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या महामानवांनी मानव कल्याणासाठी कार्य केले असे सर्व महानायक महानायिका यांना सर्वप्रथम त्रिवार वंदन। आजच्या या बुद्ध विहार जोड अभियानासाठी करडीचे सर्व उपासक उपासिका, धम्मसेवक तसेच लहान बालक यांना क्रांतिकारी आहे। तुमचं गाव निवडलं याच्या मागचं एक कारण आहे, धाडला लागून असलेले हे विहार आणि ह्या विहाराची निर्मिती 2010 मध्ये झालेली आहे। तत्पूर्वी या जागेचा जो पूर्वकाळ होता तर एक ओट्याच्या संदर्भामध्ये ग्रामस्थांनी दिलेल्या ज्येष्ठ उपासिका उपासक आहेत त्यांच्या माध्यमातून कळलेलं आहे। तर खूप असं नावाजलेलं तरडी गाव, तळ्याला लागून निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेली ही छोटीशी नगरी
उपासक उपासिका आहे आणि यांची चळवळ जी चालू आहे तर खूप अशी प्रेरणादायक आहे. म्हणून ह्या आपण सर्वप्रथम हे दावा निवडायचं काम आहे. धम्मानुसाराचं धम्माकडे बोलतो. आपलं माध्यम जे आहे बुद्ध विहार जोडो अभियानाचं त्यामागचं एकच आहे की आपल्या परिसरामध्ये असलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका आजकाल काय बोलायला की फक्त 14 एप्रिल असो बुद्ध जयंती असो पौर्णिमा असो ह्याच दिवशी फक्त आमच्या अंगामध्ये बाबासाहेब येतात बुद्ध येतात आणि पौर्णिमेच्या दिवशी फक्त आम्ही पौर्णिमा पकडतो. मग हे आचरण फक्त 3च दिवस आहे का? 365 दिवसाचं आचरण जे आहे 3च दिवसाचं आहे. तर हे विहार बांधून ठेवून काय फायदा? यामागचा उद्देश हाच आहे की या विहारामध्ये येऊन जर तुम्ही ज्ञानाची देवाणघेवाण केली, इथं बरेचसे ग्रंथालय दिसतं, बरेचसे पुस्तक पण उपलब्ध आहे. की आमचे कॅमेरामॅन जे आहे पवन दादा हे थोडा वेळ ते पुस्तक पण दाखवतील. तर खूप सुंदर असं विहार आहे. या विहारात येणारे सर्व उपासक उपासिका पण खूप प्रतीचे चांगले मंगल काम करतात आणि धर्माचं आचरण करतात. बघा 14 एप्रिल असो किंवा बुद्ध जयंती असो या गावचं आणि आमचं काही जास्त अंतर नसल्या कारणाने प्रत्येक पौर्णिमेला इथे कीर्तनाचा जो उपक्रम चालू असतो. यासाठी मी सर्वप्रथम या ग्रामस्थांना या उपासक उपासिकांना साधुवाद देतो की ज्या पौर्णिमेला तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील सर्वात महत्वाच्या घटना घडल्या, जन्म, त्यांचं ज्ञानप्राप्ती आणि त्यांचं महापरिनिर्वाण. तर ह्या पौर्णिमेचं महत्व जाणून आणि बाबासाहेबांनी दिलेल्या धर्माचं आचरण हे इतर उपासक उपासक करतात. मला यांना परत एक आवाहन करायचं आहे की ही जी पिढी आता उदयास येऊन राहिली, हे जे बालक जे उदयास येऊन राहिले यांच्याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करणं ह्या अभियानाचं माध्यम आहे. प्रत्येक गावामध्ये जर एखादा लग्न असतं, एखादा मृत्यू झाला, एखादा जलदा विधी पुण्यानुमोदन असलं तर काय करतो आपण? सर्वप्रथम ह्या विधी कोण पार करतो? सर्वात मोठा प्रश्न, भेडसावलेला प्रश्न आपल्याला, हा विधी कोण करतो? तर ह्या विधी करण्यासाठी आपल्याला बंदीजीचं आचरण करावं लागतं. जर बंदीजीचं आचरण झालं तर ठीक, अन्यथा आपल्याला स्थानिक लेवलला बौद्धाचार्य किंवा माजी शामिल व्हावं. तर जे यशवंतराव आंबेडकर उर्फ भैयासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेचं जे सुरुवात केलेली आहे की प्रत्येक गावात बौद्धाच्या आपल्या नात्याबद्दल जर कोणी वाढलं आणि त्या मूर्तीला आपण जात नाही का, त्यांच्या लग्नात जात नाही का, मग सर्वात प्रथम हा मोठा प्रश्न आमच्या नागरिकांना पडतो. म्हणून आमचं अभियानाचं कार्य असं आहे की प्रत्येक गावामध्ये या छोट्या बालकांना सुद्धा बुद्ध धर्माच्या जेवढ्या गाथा असतील त्यापैकी 50% गाथा आपण आपल्याला अवगत होतील तेवढ्याचं आचरण करावं. मग यासाठी काय करायचं आपल्याला की त्या मुलांना आपले बौद्ध संस्कार विधीचं जे पुस्तक आहे ते उपलब्ध करून द्यायला आम्ही तयार आहोत. ते त्यांनी घेऊन जायचं आहे आणि रोज सायंकाळी विहारात येऊन अर्धा तास पठण करायचं. ठीक आहे. पहिला आपले स्वातंत्र्य. दुसरी अशी की तुम्ही अधिकृतरित्या तुम्ही बुद्धांचे अनुयायी आहात का? मग यासाठी काय करावं लागलं आपल्याला? सर्वप्रथम आपल्याला प्रवचन घ्यावं. ठीक आहे. मग प्रवचन घेण्यासाठी कुठं जायचं? बाबा आम्हाला बंदीजी बोलवतात तिथं जायचं. तुम्हाला जिथं तुम्हाला जवळपास 10 दिवसाची प्रवचन उपलब्ध होईल त्या ठिकाणी आपल्या मुलांना पाठवा. हा सर्वात माझा मोठा आव्हान आहे. तुमचे मुलं ज्यावेळेस प्रवचन ग्रहण करतील त्यावेळेस तुम्हाला बुद्ध कळतं. ठीक आहे. त्यावेळेस तुम्हाला बाबासाहेब कळतं. त्या मुलांवर जर संस्कार आतापासून जर घडले तर तो पुढे भविष्यामध्ये येणारा बौद्धाचार्य बनत. बौद्धाचार्य बनला म्हणजे तुम्हाला बुद्धांचा तत्वज्ञानाचा मार्ग मोकळा. सर्वप्रथम हा मोठा विषय. म्हणून ह्या लहान मुलांकरता आपण सर्वात जास्त फोकस ह्या मुलांवर करून राहिलो की जास्तीत जास्त श्रावण घडावे, जास्तीत जास्त बौद्धाचार घडावे. त्या निमित्तानं आपल्या बाबासाहेबांनी पाहिलेल्या स्वप्नाला आपण पुढाकार करतो. तर यासाठी आपले तरुण धर्ममित्र खूप असे उत्साही आहे की ह्या वर्षी, मागच्या वर्षी मी त्यांना ही संकल्पना सांगितली होती, ती सुरुवात होती, परंतु ह्यावेळेस मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस मला आमच्या धर्मसेवकांनी सांगितले की आम्ही आमचे मुलं हे श्रावणेसाठी 10 दिवसासाठी प्रवचनासाठी देऊ. कारण त्यांना कळलं आज जे जागतिक लेवलला प्रगत राष्ट्र जे आहे अमेरिका सारख्या राष्ट्रामध्ये जर बौद्ध भिक्खू संघ धर्माचा प्रचार प्रसार करून तिथे येऊन राहिले तर बघा आपण आपल्या या धर्तीवरती बुद्ध उत्पन्न झाले, 29 बुद्ध उत्पन्न झाले. त्या बुद्धांचं ज्ञान आपण अवगत केलेलं आहे. या बुद्धांच्या धर्तीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे आणि त्या बुद्धाच्या नियमाला किंवा त्यांच्या संस्काराला विसरून चालणार नाही. म्हणून त्या प्रगत राष्ट्र
धरणाचा भिक्खू संघ आहे आणि त्यांच्यासोबत एक छोटासा पुत्र आहे, तो पण भारतीय बघा, ज्याचे पुण्य मार्मिका इतक्या स्ट्रॉंग आहे की तो भिक्खू संघासोबत ते धम्मयात्रा करून राहिला. तर आपण का नाही, आपण आपल्या बुद्धाने दिलेला धर्म, आपल्या धरतीत आलेले बुद्ध उत्पन्न झालेले, ज्या धरतीत बाबासाहेब उत्पन्न झालेले, आपल्याला कष्टातून मुक्त केलेले अशा या धर्माचं कार्याला आपण गतिमान करायचं आहे. आणि या बुद्ध जोडो अभियानासाठी संलग्न होऊन मी फक्त एवढंच आवाहन करेन की तुमच्या मुलांना लवकरात लवकर जे येणारे श्रावणी शिबिर आहे त्या श्रावणी शिबिराला बसवा. बुद्ध धर्म संघाचे जेवढे तुम्हाला पुस्तक हवे असतील ते आम्हाला कळवा, तेवढे तुम्हाला मी स्वतः माझ्या वैयक्तिक निधीतून ते तुम्हाला उपलब्ध करून देईन. कारण तुमच्या 10 मुलांपैकी 2 जर मुलं घडले तर ते तुमचा पूर्ण करडी गाव सुधारून टाकतात. तर अशीच अपेक्षा करतो या धर्माच्या चळवळीला आपण सर्वांच्या वतीने एकदा सहकार्य दाखवायचं आहे की येणारी पिढी ही आम्ही बुद्धाच्या आणि बाबासाहेबांच्या मार्गाने घडू. आणि आम्ही भारत जे बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलेलं होतं की मी हा देश भारत बौद्धमय करेल, त्यामध्ये आपण थोडासा का होते पण खालीचा वाटा उचलायचा. साधू साधू साधू. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्व सुखी हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्व सुखी हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्व सुखी हो. आपल्या सर्वांना धर्माचं आचरण व्हावं. आपण सर्व दुःख पीडामुक्तातून मुक्त होऊन आपण धर्माच्या मार्गाने गतिमान होऊन सदधर्माकडे व्हावं हीच अपेक्षा ठेवून इथेच थांबतो. नमो आहे. जय भीम, जय श्री. करडी गावामध्ये आमच्या बुद्ध विहारामध्ये 3 महिन्याचा वर्षवास असतो. आम्ही बुद्ध आणि धम्म आणि या ग्रंथाचं पठण करतो. 3 महिन्याचे आमचे वर्षवासचे उपास असतात. सर्व महिला उपासक उपासिका आम्ही सर्व जमतो आणि दर 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी आमचा गाण्याचा प्रोग्राम असतो. 14 एप्रिलनिमित्त आमच्या करडी गावात आम्ही संस्कृत कार्यक्रम, मुलांचे पेपर वगैरे, शालेय शैक्षणिक त्यांच्या मनोरंजन कार्यक्रम, संस्कृत कार्यक्रम सर्व काही आम्ही 14 एप्रिल निमित्त मिरवणूक काढतो, मुलांच्या स्पर्धा घेतो आणि भाषण घेतो, स्पर्धा घेतो. असं आमच्या बुद्ध विहार अभियान चालतं. जय केलेत माझ्या अभिमाने जाती जातीत वाटू नका रे. कष्ट केलेत माझ्या अभिमाने. जय क्रांतीवीर महापुरुष जन्माले धरतीवर भीमराव आंबेडकर. धन्य ते भीमराव आंबेडकर. भीमराव आंबेडकर. धन्य ते भीमराव आंबेडकर. सन 1891 भीमराव जन्मले. दलित जनाचे भाग्य उजळले, कैवारी लाभले. कायदे पंडित शिल्पकार हे घटनेला जागतो. भीमरायाचा कीर्तिडंका चौकशी वाजतो. देवादी अनुमुसद्दी स्वाभिमानी नर. भीमराव आंबेडकर. धन्य ते भीमराव आंबेडकर. भीमराव आंबेडकर. धन्य ते भीमराव आंबेडकर. मनोवाद्याच्या काळात बाई बहुजनावर अन्याय होई. मनोवाद्याच्या काळात बाई बहुजनावर अन्याय होई. मी जगू का मरू बाई आम्हा कोणीच वाणी नाही. अशा काळात भीम माझा कसा धावून आला ग बाई. अशा काळात भीम माझा कसा धावून आला ग बाई. झालं सोनं या जीवनाचं केली भीमानं एकच सई. झालं सोनं या जीवनाचं
केली भीमानं एकच सई. चांदीचं ताटली सोन्याचा घास, भीमामुळं आम्ही घेतोय सास. भीमामुळं मोठा साहेब झाला, झाल्यावरी बाप विसरणार नाही. माझ्या बापाची सळमळ कधी कोणाला नेणार नाही. झालं सोनं ह्या जीवनाचं, केली भीमानं एकच सई. झालं सोनं ह्या जीवनाचं, केली भीमानं एकच सई. बुद्धविहारामध्ये रोज महिला मंडळ येऊन सगळी कार्यक्रम घेतात व सर्वांना मार्गदर्शन करतात. तसेच कर्डी येथील नवयुवक मंडळ हे रोज येथील बुद्धविहारातील स्वच्छता व साफसफाई करून नेहमी मार्गदर्शन करतात लहान लहान मुलांना. जय भीम जय भारत. काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने, आज मुजरे मला करती आम्हा करती भीमरायाच्या कृपेने. आम्ही बुद्धविहाराचा महत्त्व रोज वंदना घेतो सकाळ संध्याकाळ. कोणतीच नाही हरकत असताना आणि सर्व बाया रोज सकाळ संध्याकाळ बुद्धविहारात जमतो आणि रोज सकाळ संध्याकाळी वंदना घेतो, प्रार्थना घेतो. भीमामुळे बदलली रे जिंदगी, कास इस्त्रीचे कपडे घाला अंतराचा वास. अंगावर सोनं नाणे, भारीचं सुटणं भारीचं बुटणं, अंगावर सोनं नाणे. बाबासाहेब बाबासाहेब आणि ज्याला धम्म कळाला तो विहाराकडे वळाला. ज्याला धम्म कळाला तो विहाराकडे वळाला. ज्याला धम्म कळाला तो विहाराकडे वळाला. नमो बुद्धाय. जय भीम जय संविधान. नमो बुद्धाय. जय भीम जय संविधान. सर्वांना अहं वंदामि सर्वदा. जय भीम. ज्याला संविधान संविधानाचा विजय असो. संविधानाचा विजय असो. जय भीम जय संविधान संविधानाचा विजय असो. संविधानाचा विजय असो. जय भीम जय संविधान संविधानाचा विजय असो. जय भीम जय संविधान संविधानाचा विजय असो. हे असं खूप छोटंसं सुंदरसं विहार आणि या विहारातील सर्व बौद्ध उपासक उपासिका छोटे बालकं यांनी खूप चांगल्या प्रतीचा आजचा प्रतिसाद दिलेला आहे. आणि बघता बघता एक भीमसैनिक एक धम्म अनुयायीपासून इथे बरेचसे महिला उपासक आणि उपासिका इथे हजर झाल्यात. तर या सर्वांच्या मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी आमच्या या बुद्धविहार जोडो अभियानाला साथ दिली. यासाठी सर्वांना खूप खूप मंगलकामना. आणि आपणही धम्माचं काम हे गतिमान करून आपल्या जीवनाला कलाटणी द्यायची आहे. दुःख पीडातून मुक्त होण्यासाठी फक्त बुद्ध धम्मच आणि बाबासाहेबांचेच विचार आपल्याला योग्य ते मार्ग दाखवतील. म्हणून या सर्वांचे मी परत एकदा अजिंठा बुद्ध विहार व्यवस्थापक या नात्याने यांच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. जय भीम जय संविधान. आर्मी तुला पोलीस तुला आर्मी तुला फौजी. मग याच्यासाठी काय करावं लागलं आपल्याला? तन्मन धनानं अभ्यास करावा लागेल. मोबाईल लागेल. अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? चित्त एकाग्र ठेवावं लागेल. मग चित्त एकाग्र ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला आनापान करावं लागेल है ना. ते तर शिकवलंच नाही मी गडबडीत असल्यामुळं. आता मी तुम्हाला पुढच्या वेळेस शिकलो. ठीक आहे ना. तर याच्यासाठी आपल्याला काय करावं? बुद्धांच्या धम्माचं आणि बाबासाहेबांची पुस्तकं वाचावं लागेल. मग पुस्तक वाचायसाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल. मग वेळ द्यायला काय करावं लागेल आपल्याला? शाळेतून आल्याबरोबर तोंड हात धुतल्यावर जसं खेळायचं आणि अभ्यासाला बसायचं. मोबाईल पाहणं आवश्यक आहे का? मोबाईलनं पोट भरतं का आपलं? कशानं पोट भरणार आहे? अभ्यासानं पोट भरवायचं बरोबर. आणि मग आईवडिलाला जे लागलं ते देतात. तर मोबाईलपासून थोडं अलिप्त राहायचं. मोबाईल पाहायचा परंतु इतका बी नाही पाहायचा की आपले डोळे खराब होईल. काही काही पोर ते पबजी खेळू खेळू किती पागल झाले. तसं व्हायचं का आपल्याला?
हां, मग आपल्याला आईवडिलाचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग त्यासाठी आपल्याला श्रामणेर घडणे. आता तुम्ही श्रामणेर झाले तर तुम्हाला पुढं चालून अडचण येणार नाही. तुम्ही बुद्धांच्या मार्गाने चालले, तुम्ही पुढं करडी बुद्धाच्या मार्गाने आणता. मग सर्वप्रथम कोणाला घडणे? तुम्हाला, है ना. आता यायचं झालं, आमचं झालं, आता तुम्हाला घडणे. ठीक आहे ना. मग आता तुम्ही घासाल ना, मग 3 वेळा साधुवाद करा. नाही हां, असं गुड गुड. नमोबुद्धाय, जय भीम, जय संविधान. अजिंठा बुद्ध विहार धाड अंतर्गत बुद्ध विहार जोडा अभियानाला आमच्या करडीच्या सर्व ग्रामस्थांनी, उपासक उपासिकांनी माझ्या शब्दाला मान देऊन आमचे दादा तसेच आमचे तरुण धम्ममित्र, आमच्या धम्मसेविका, धम्म उपासिका खूप चांगला प्रतिसाद दिला. या थंडीच्या वातावरणामध्ये सुद्धा त्यांनी त्यांचे कामं बाजूला ठेवून बुद्ध धम्मसंघ आणि बाबासाहेबांची चळवळ चालवण्यासाठी यथोचित्त आम्ही तयार आहोत या उद्घोषणेने मला साथ दिली, आमच्या अभियानाला साथ दिली. याबद्दल मी सर्व करडीच्या उपासक उपासिकांचे, अजिंठा बुद्ध विहार धाड व्यवस्थापक डॉक्टर प्रवीण बोर्डे आणि आमची संपूर्ण टीम यांच्या वतीनं मी यांच्या सहर्च्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपण बुद्ध धम्मसंघ आणि बाबासाहेबांच्या चळवळीला असंच सातत्य देत राहा आणि या अभियानासोबत जोडलं आणि जोडत राहा. आपले नातेवाईक वगैरे जे असतील त्यांना पुरेपूर माहिती द्या की या अभियानामध्ये आपल्याला सामील व्हायचं आहे. नमो बुद्धाय, जय हिंद. अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चॅनल.